पन्हाळा नगर परिषदेकडून गेल्या 7 महिन्यापासून 50% मासिक वेतन मिळालेलं नसून ते त्वरित मिळावं या मागणीसाठी 30 कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। मात्र नगराध्यक्षा आणि काही नगरसेवकांनी यावर तोडगा काढत त्यांचं थकीत वेतन 3 टप्प्यांमध्ये अदा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतलं। पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या 30 कर्मचाऱ्यांनी आज थकीत वेतनासाठी काम बंद आंदोलन केलं। गेल्या 7 महिन्यांपासून त्यांचा 30 ते 50% पगार थकीत असल्यामुळं त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली। जानेवारी 2026 पासूनचं अनुज्ञेय वेतन आणि शासनाकडून मिळणाऱ्या नगरपालिका सहाय्यक अनुदानाचा काही भाग अद्याप त्यांना प्राप्त झालेला नाही। वरिष्ठ कार्यालयाकडे सातत्यानं पाठपुरावा करूनही 100% वेतन अदा झालं नसल्यानं कर्मचाऱ्यांवर मोठा आर्थिक ताण आलाय। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला। जानेवारी 2026 पासून जुलै 2026 पर्यंत आमचं जे पेमेंट आहे ते सध्या 50 ते 40% आसपास होते। तर उर्वरित जी थकीत रक्कम आहे ती आम्हाला लवकरात लवकर मिळावी आणि त्याच्यासोबत आमच्या ज्या इतर मागण्या आहेत की ज्याच्यामध्ये वैद्यकीय प्रतिपूर्ती आहे, 12-24चा लाभ आहे, तर ह्या लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात त्याच्यासाठी आम्ही आंदोलनात उतरलो आजपासून। आणि इथून पुढे देखील आम्हाला जे पेमेंट आहे ते 100% मिळावं। दरम्यान कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत पन्हाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्री पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन कुमार माळी आणि काही नगरसेवकांनी मध्यस्थी केली। थकीत असलेलं वेतन 3 टप्प्यात कर्मचाऱ्यांना देण्याचं आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। त्यांचा पगार जो थकीत होता कामगारांचा, त्या थकीत पगारावर तो 3 हप्त्यात त्यांना द्यायचा असा तोडगा काढलेला आहे। त्यातला एक हप्ता आता जे त्यांचे जे हे आहे पूर्ण कामगार आहेत, पगार आहे, त्याच्यावर 3 हप्ते द्यायचे ठरलेले आहेत। त्यातला पहिला हप्ता सोमवारी देऊन त्याचा पुढचा हप्ता त्याच्या पुढच्या महिन्यात असे 3 हप्ते द्यायचं असं ठरलेलं आहे आणि त्यामुळं आंदोलन त्यांनी मागं घेतलेलं आहे। नगरविकास विभागाच्या 31 ऑगस्ट 2009च्या शासन निर्णयानुसार नगरपरिषद कर्मचाऱ्यांना पूर्वीचं जकात अनुदान आणि महागाई भत्ता अनुदान बंद करून नगरपालिका सहाय्यक अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली। आर्थिकदृष्ट्या कमकुवत नगरपरिषदातील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावं हा या निर्णयामागील उद्देश होता। मात्र प्रत्यक्षात मिळणारं सहाय्यक अनुदान अपुरं पडत असल्यानं अनेक नगरपरिषदांना कर्मचाऱ्यांचं संपूर्ण वेतन देताना अडचणी निर्माण होत आहेत। यापूर्वी ज्या नगरपरिषदांची वसुली 90%पेक्षा कमी होती त्यांना सहाय्य अनुदान मिळण्यात अडचणी आल्या। पन्हाळा नगरपरिषदेची यावर्षी सुमारे 92% वसुली झाल्यानं पुढील काळात अनुदान नियमित मिळण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। मात्र मागील वर्षी अपेक्षित वसुली न झाल्यानं शासनाकडील अनुदान मिळालं नाही। त्यामुळे वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं।